महायुतीतल्या 3 जागांवर महिला उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता। ठाण्यातून मीनाक्षी शिंदे, दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव, तर नाशिकच्या जागेवर भक्ती गोडसेंची वर्णी लागण्याची शक्यता। माढ्यात फडणवीस शरद पवारांना धक्का देण्याच्या तयारीत। शरद पवारांचे निकटवर्तीय अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा। आज अभिजित पाटलांची फडणवीसांसोबत बैठक। आज प्रचाराचा सुपर संडे। महाराष्ट्रभर सभांचा धडाका। मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसह सर्वच महत्त्वाच्या नेत्यांच्या आज सभा। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता। उत्तर मध्य मुंबईतून अपक्ष म्हणून निवडणूक लढण्याच्या तयारीत संजय पांडेंची एबीपी माझाला माहिती। कोल्हापूरच्या जागेसाठी मुख्यमंत्र्यांच्या रात्री उशिरापर्यंत बैठका। समरजित सिंह घाटगेंसोबत चर्चा। कागलमधून मंडलिकांना सर्वाधिक मताधिक्य देण्याच्या संदर्भात बैठकीमध्ये रणनीती। पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रात सभांचा धडाका। मोदींच्या सोमवार आणि मंगळवारी एकूण 6 सभा। सोमवारी सोलापूर, कराड आणि पुण्यात, तर मंगळवारी माळशिरस, धाराशिव आणि लातूरमध्ये सभा। राहुल गांधींनी अमेठीतून तर प्रियंका गांधींनी रायबरेलीतून निवडणूक लढवावी। काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांची मागणी। अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे घेणार निर्णय। शशिकांत शिंदेंवर अटकेची टांगती तलवार। एफएसआय प्रकरणात गुन्हा दाखल। एपीएमसी प्रशासनाचं 65 कोटींचं नुकसान केल्याचा आरोप। तर शशिकांत शिंदेंना अटक केल्यास संघर्ष उभा करू, शरद पवारांचा इशारा। निवडणुकीच्या तोंडावर भांडूपमध्ये आढळली पैशांनी भरलेली व्हॅन। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून कारवाई। ओबीसी बहुजन पार्टीचे सांगली लोकसभेचे उमेदवार प्रकाश शेंडगे यांच्या गाडीला अज्ञातांकडून चपलांचा हार, तर गाडीवर शाईफेक। मराठा समाज पराभव केल्याशिवाय शांत बसणार नाही, शेंडगेंना धमकीवजा इशारा। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खान मुंबई पोलिसांच्या ताब्यात। साहिल खानचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळल्याची सूत्रांची माहिती। उत्तर प्रदेशच्या जौनपूरमधल्या फार्मसी पदवी परीक्षेत जय श्रीराम लिहिणारे 4 विद्यार्थी परीक्षेत पास, तर विद्यार्थ्यांना मार्क देणाऱ्या 2 शिक्षकांचं निलंबन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।